चालू द्या. हो, त्यामुळे परमार्थाची पातळी खाली आली. मी 2 महिन्यापासून एक कीर्तन काकड्यावर नाही तर हरिपाठच करतो का, याचं उत्तर आहे मला. या गोष्टी लोप पावत चालल्या. हरिपाठ लोप पावलाय मला. 5 संपत झाला हरिपाठ. कुटीच्या देवळात एकच माणूस हरिपाठ करतो. अख्खं गाव, काही काही गावांमध्ये इतकी हलकट म्हातारे येळभर देवळात पसरत्या आणि हरिपाठाचा टाइम घरी निघाला. किती ही सगळी आषाढी गटारामशीची अवलाद ही येळभर उतारी पडत देवळात. हरिपाठाचा टाइम झाला चला आता ती येतील एवढा सोडत होईल आपला. ही दुर्योधनाच्या कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली वड्यात बसलेली ही मंडळी ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर ही युद्धातून पळून जायलाच थोडी. कौरवांचा नाश झाला तेव्हा त्याचं उत्तर मिळाय का हरिपाठ संपलाय. कीर्तनांचे गायक वादक जे असतात ते काकड्याला उठत नाहीत आणि कीर्तनाला जे टाळ घेतात ते काकड्याला उठत नाही आणि काकड्याला जे उठतात ते कीर्तनाला टाळ घेत नाही. आम्हाला काकडा करायला काकडा करतो म्हणजे काय देवाशी मारामारी करतो. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो भुकतच का. भजन कधी ध्यानात यायचं. सगळे भजने ध्यानात सगळे भजने ठेवा. भजन कधीही अख्या रात करायचं नाही. बसा तिथं खाली आता बरं झालं आल्या तुम्ही जा तिकडं. विक्षेप झालं काय होतं एकदा लिंक लागली ना मंगाची त्याला विक्षेप झाला का ते डळमळीत होतं काम त्याला विक्षेप नाही काम. भजन कधी अख्या रात करायचं नाही. लईत नाही 10:30 लईत रंगलं तर 11 पण भजन 11च्या पुढे नको. काय मध्ये अख्या रात देवानं झोपायचं कवा. अख्या रात एवढं त्यात भजने 2-3 उताने पण त्यात म्हणा कायला गाजलं म्हणा तू उठ. भजन नाही करायचं. आणि भजन कधी देऊळ सोडून कुठं करायचं नाही. हे अधिष्ठान आहे. हे माऊलीचं मंदिर शेजारी म्हणून कीर्तनात रंग देवता आहे. अधिष्ठान आहे. वड्याला येते त्याच्या घरी भजन करायचं का चालले पखवात बोखंडी घेऊन वड्या त्याला पोर झालं त्याची बायको तो पाहिजे ना तुला काय त्यानं तुला विचारलं त्याचा पराक्रम येते निष्ठा तुला निवडायची काय हा त्याच्या घरी बोंबलत चाललं पखवात आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि याने आपण म्हणायचं नामदेव पुत्र झाला नामदेव घोरत नामदेव पुत्र झाला नामदेव धनाधन घोरत आणि दासी धनी घालीन जरी मालिका पाहत त्यांनी मालिका पाहते आई पुढे काय करते आई सगळे लफडे करते तरी आई पुढे काय नाही हे पाहायचं नाही. महाराजांची भाषा आहे माझी नाही बरं का. भजन हे देवाला कंटाळण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी नाही करायचं स्वतःच्या मनाला प्रसन्न करण्यासाठी. मी तुमच्या पुढे कीर्तनाला उभा आहे म्हणजे मी बाहेरून प्रसन्न नकोय आतून प्रसन्न पाहिजे तर ते ज्ञान आहे. बाहेर त्याला काय किंमत आहे. अभंगाला सुरुवात करायची. हा अभंग काकड्यातला आहे. आता काकड्यामध्ये एकूण मालिका 9 आहेत. आता काकड्याचे बरेच प्रकार आहेत आणि बरेच जणांच्या मालिका आहेत. पण वारकरी संप्रदाय सोहळ्यामध्ये आप्पाची मालिका वापरतो नामदेव आप्पाची. आणि नामदेव आप्पांची मालिका ही संप्रदायाला ग्राह्य आहे. ग्राह्य आता बाकीच्यांनी मालिका छापून धंदा केला तो प्रश्न वेगळा. पण आप्पांची जी मालिका आहे ती दोन्ही सोहळ्याला चालते. माऊली बरोबर आहे तिचे आणि तुकाराम बरोबर तिचे. तिच्यामध्ये 9 मालिका आहेत काकड्याच्या. ऐका 9च्या 9 एकदा बारीक आहे का हे बरे 9च्या 9 ऐका. रूप पाहता डोचणी ती बोल म्हणतात तुझा बाबा मेला नाही. तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय. ती पोरग डायरेक्ट ऐकूशी जाताना सांगतो मेलाय माझा बाप. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो महिला मंडळ 4-3 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहे. 3 वर्षाची. काही पोरं असे स्तनातलं दूध पितात आणि बापाचा दाव आहे. काही पोरं पोटात येत आणि बापाचा दाव आहे. सांगा मला या जगात जगायचं कसं. करा निरीक्षण. महिला मंडळ मुलगी मला मुलगी तुम्हाला आहे बहीण मला बहीण तुम्हाला आहे. जर कीर्तनात एखाद्याला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला बोलवायचं नाही
तर त्याला म्हणत होतं तिची बहीण दारुड्याला देऊन पाय. काय वाईट परिस्थिती महाराज. कसायला काय देणं आणि दारुड्याला पोरगी देणं सारखेच महाराज. इतकी ना तुला इतकी नालायक अवधान आहे दारुड्यांची. इतकी नालायक अवधान आहे दारुड्यांची महाराज. भांडे विकून दारू प्यायला लोक आहेत महाराज. भांडे ठेवून नालायकांनी घरात भांडे महाराज. लुगडे विकले बायकांचे लुगडे. भारी लुगडे मिळालं तर नालायकांनी लुगडे विकले महाराज. दळण विकलं. दळायला गेला तर दळण विकलं पण दारू. काय अवस्था आहे मला. लग्न निघलं का दारू. वराती निघलं का दारू. सोसायटी लागल्या का दारू. ग्रामपंचायती लागल्या का दारू. अरे पाप्या हो तुम्ही गावं संपवणार किती संपवणार गाव. अक्षरशः महिला मंडळ अक्षरशः 5वीची पोरगी शाळेतून जर आली तर भावाचा हात धरून येते. तिचा भाऊ फक्त 3रीला आहे आणि ती पोरगी 5वीला. शाळेतून आलेली पोरगी काय म्हणते माहिती काय. आईला आई भूक लागली. भूक. आईच्या एका टोपल्यामध्ये एकच भाकर एकच आणि खाणारे दोघे राहिले. ती आईशी बारीक भाकर चुरती बारीक आणि बारीक चुरून कालवून होती ती आणि दोन्ही पोरांपुढे बसती. खा खा. ती 5वीची पोरगी आईला काय म्हणते ऐका. ती 5वीची पोरगी आईला म्हणते आई 2-3 घास खाई ना. कारण तिला माहितीये माझी आई जेवेल. ज्या ती या भाकर शिल्लक आहे त्या ती माझी आई जेवली. आई जेवला त्या आईला जेवायचंच आहे मला. पण भाकर जर मी खाली तर पोराला राहणार नाही. ती आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. ती पोरगी काय म्हणते माहिती का आईला. आई माझा बाप जर दारू पिऊन आला ना आई मारेल तुला. आई माझा बाप तुला रोज मारतो. आई तू जेव. हे 5वीच्या पोरीचं वाक्य आहे. तेवढ्यात दारुड्या आवाज आला. 3रीचं पोरग घाबरलं. ते बहिणीच्या कुशीत घुसलं. आईचा आधार त्याने सोडून दिला आणि आधार कोणाचा घेतला. बहिणीचा. बहिणीच्या कुशीत घुसलं. दारुड्याने 2-4 शिव्या दिल्या. दरवाजावर लात मारली. ते पोरगण पोरगी खाटाखाली लपली. आता 5वीची पोरगी घाबरली. भावाला कुशीत घेऊन खाटाखाली लपली. तो भाऊ शिव्या ऐकून लगेच झोपी गेला आणि ती 5वीची पोरगी तोंडावरशी गोदडी काढती आणि गोदडी काढती. बघा बाप माझ्या आईला कसा मारतो हे पाहते. आणि या अवलाद केस वडवडू सगळे दारुडे ध्यानात ठेवा. नालायको आषाढी आज बोलायला करा. दारू द्या तुम्ही. दारूच्या बद्दल आपलं मत नाही. दारू आंघोळीला वापरा. दारू बाथरूमला न्या. पण माऊली पुढे सांगतो नानक मध्ये तुम्ही फक्त बायका करू नका. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. वासना करेक्ट. नंदा 4. आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना. आणि तिला दीर आहेत 6. तिला तगडी आहेत. 6 दीर आहे का. क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. आणि ती पोरगी ह्या गावात दिली. आता एवढी नालायकांची टोळी आतमध्ये राहती की म्हणजे इकाला हरिपटकन करीनच कशाला. नांदा एकपट सासरा दुप्पट आणि तरी दिलं तर काही बोलायचंच नाही. आणि सगळं गाबाळ कुठे राहिला याच्यात राहिलाय ना. आणि काय झालं या पोरीचा बाप पोरीला न्यायला आला. जरा सुट्टी होती शनिवार रविवार. मग बायको म्हणली जा आंबे आहेत अजून शिल्लक थोडे आणू पोरीला आमरस घालू. बाप गेला आणायला. जावायला म्हणतो बाप हो मुलगी पाठवा ना. पाठवा एक दिवस. जावाय म्हणला मामा तुम्हाला माहिती नाही कसं आहे आपलं कोणी ऐकत नाही. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. आणि हा अनुभव तुम्हालाही. ती गेली सासूला येईन बाई मुलगी पाठवता का. ती येईन काय म्हणते बरं काय याई बा. दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती मी घरात भुकते. तिचंही कोणी ऐकत नाही. मग गेले सासऱ्याकडे. याही बा मुलगी पाठवा. काय आहे बा मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना. मला कोण विचारित. मग त्या पोरीचा बाप आला. महिला मंडळ न्यायला आलेला बाप पोरगी पाठवायची नाही म्हणजे कोणाला भेटल मुलीला.
अशी कडकडून मुठी मारली आणि दशदसा बाप रडला. बाई तुला न्यायला आलतो. नवरा नाही म्हणतोय, सासरा नाही म्हणतोय, सासू सुद्धा नाही म्हणते. ती पोरगी म्हणते बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. तुम्हाला आज माझ्या दारात रडायची वेळ आली, याला मी जबाबदार नाहीये, याला तुम्ही जबाबदार. मग बापाची डोळे उघडले. असं तू का म्हणते? तर ती पोरगी म्हणती बाबा तुम्ही जर माझं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न करून दिलं नसतं तर माझं चित्त जाग्यावर राहिलं असतं. आयुष्यात तरी असा एवढा विचार केला का काकड्याचा 40 वर्ष झाली कंडाळी एवढं काकड्यात कोण घुसत 50 वर्ष झाली कंडाळी. काकड्यातले अभंग महाराज सगळे तुम्ही ध्यानात ठेवा बरं का वारकरी. सगळे अभंग देहाशी निगडीत आहे. तुम्ही काकडीचे जेवढे अभंग आहे ना, कोणता आहे? बोलून या दाऊ का तुम्ही नेनाची देवा ठेवाल ते काय अभंग काय. तुम्ही कधी चिंतन करा बरं याचं करोनी काय अभंग. आणि काकड्याच्या जेवढ्या 2 मालिका आहेत ना, 6वी आणि 7वी, म्हणजे ज्ञानियांचा राजा उठा उठा प्रभा झाली. आणि तू अभंग पहा. पडले दूरदेशी मजा ठेवायची, नको नको हाव्यो कष्ट होता. काय अभंग जाऊ. आणि अजून एक गायक वादकांसाठी, चोपटांसाठी, विनेकरांसाठी सांगतो. माऊलीच्या अभंगामध्ये जेव्हा गे माये हा शब्द येईल स्त्रीलिंगी, ते सगळे शब्द बुद्धीसाठी आहे. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी. साजनी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे बुद्धी. तसं इथं कामे नेदी चित्त, कामामुळं माझं चित्त गेलं. कामे नेदी चित्त, माझं चित्त भ्रष्ट झाल्यामुळं बाबा मी तुमचं तोंड पाहू शकत नाही. म्हणून तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची पाळी आली. कारण तुम्ही पांडुरंग आहात, तुम्ही माझे बाबा. पण मी तुमचं तोंड का पाहू शकत नाही? तर माझ्या नवऱ्याचं नाव काम आहे आणि त्या कामाच्या मी नादी लागल्यामुळं माझं चित्त भ्रष्ट झालं. आणि आता चित्त भ्रष्ट आहे. आता सप्त्याचे पारायणाचे दीपू बिगड मार करायचे असते होत्या. कोण बोल स्कूटीचे देवळं बांधायचे, कलश बिगड मार करायचे असते बस. काय झालंय न्याय काही तर राहिलंय का त्याच्यात काही? अहो फाटक्या धोत्रातल्या वार करायचे असते, कळत चढवा. त्याचा खरा त्याग आहे. एक जुना म्हातारा सापडा गावातला आणि दीप उत्सव त्याच्या हस्ते करा. निदान त्यांना माऊलीसाठी काही दिवस घालवले. त्यांना काहीच माहित नाही, फक्त देणग्या जास्त दिल्या आणि गावाला थोडं. गावातले 2-4 लोक बोकांडी घेतले तर गाव त्याच्या बोकांडी बसलं. आता काही लोक म्हणजे आमचे जे कीर्तनकार आहेत ना, पैशाला हात लावित नाही, पैसे नाही घेत ते. आणि सप्त्याला 200 पोते साखर मागायला, मग ती साखर तेवढी द्यायची. आणि आमच्या महाराज लोकांनी असं केले. मला गावात 2-4 येडी हाताशी धरायचे आणि कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही. आम्ही घेतो तर आमच्या नावानं बोंबलायचं आणि यांनी दुसरीकडे सत्य करायचे आणि आपल्याकडून पंक्ती मागायची. आणि आपल्या नावाने पंक्ती द्यायच्या, नाव त्यांचं, पैसे आपले. आणि लोकांनी म्हणायचं खरंच आमचे बाबा आहेत. आणि पंक्तीचा खर्च आला 1,20,000 आला. आणि इंग्रिकरने ईस मागितले ना, 10,000 मानला तेव्हा सत्य करावं पण म्हणजे 20,000 आम्या बाजार मानला. त्याने 21ला ठोकली, ती तुमचा उद्धार झाला. तुम्ही बदले. तुम्हाला एक इच्छा सांगतो या कलशीला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. इथं इतका अवघड अभंग आहे महाराज हा. कामे नेदी चित्त नावलो को मुख, देवा मी तुझं रूप पाहू शकतो.